सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप सारे स्वागत। तर आम्ही निघालो आहोत उन्हाळ्या सुट्टीमध्ये कुठेतरी छान असं देवदर्शन करायला। आणि कुठे निघालो आहोत वेदिका सांग बघू? कोल्हापूर महालक्ष्मी देवी। कोल्हापूरची महालक्ष्मी देवी आई, तर यांचं दर्शन घ्यायला निघालोय आणि फर्स्ट टाइम जातोय। सो आमचा संपूर्ण प्रवास तुम्ही कंटिन्यू बघत राहा। चला, तर आम्ही आता वेदिका छान अशी तयार झाली आहे आणि देवीला चाललोय म्हटल्यावर मी सुद्धा साडी वेअर केली। आता पहिल्यांदाच प्रवासात साडी नेसते। मी जास्त कधी साडी नेसत नाही, पण आज नेसली। म्हटलं देवी आईला निघाले तर साडी नेसून गेलं पाहिजे, बरं वाटतं। चला तुम्ही पण आमच्यासोबत बसने प्रवास करूयात कोल्हापूर महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी। तर वाई पाचवड म्हणजे पुण्यावरून बस आली होती, तर आम्हाला डायरेक्ट कोल्हापूर बस मिळालेली आणि आम्ही डायरेक्ट कोल्हापूरचंच तिकीट काढलं। माझा वनफोर आहे आणि यांची वेदिकाचं तर हाफ तिकीट घेतलं आणि यांचं तर फुल तिकीट, असं आमचे तिकीट निघाली। गोलू छोटा आहे, त्याचं तर नाही तिकीट घेतलं। तर आहे ना, हे आहे आपला सातारचं लोकेशन, जे की देवगाव फाट्यावरती हे खूप मोठं हॉटेल आहे आणि कोल्हापूरला जाताना हा रस्ता आहे। म्हणजे मी फर्स्ट टाइम जाते, एवढे वर्ष झालं, 10 वर्ष झालं मी सातारमध्ये राहते, पण मी कधी कोल्हापूरला गेले नाही किंवा इकडून देवगाव फाट्यापासून सरळ हायवेने मी पुढे कधी गेलेच नाही। तर मस्त असं हायवेने नेचर बघत, निसर्गाचं छान असं आस्वाद घेत म्हणेल मी तर, कारण की एवढा निसर्ग छान आहे। सातारा म्हटलं की निसर्गाला कमी नाही, भरपूर ठिकाण आहेत। आणि ना असं करत करत थोडंसं लोकेशन आलं, कुठे बस स्टॉप आलं की तिथे बस थांबत होती आणि हे बघून आहे ना माझ्या मुलांना एवढा आनंद होत होता, कारण की त्यांनी बसचा प्रवास म्हणजे मी घराच्या बाहेर सहजासहजी जातच नाही आणि कुठे गेली तर लगेच इथल्या इथं टू व्हीलरवर जायचं, लगेच यायचं। बसचा प्रवास यांना भारी वाटत होतं। बघता बघता कराड आलं, उमरज गेलं, कराड आलं आणि कळत नव्हतं की नक्की कोणतं गाव आहे, कोणतं गाव आहे असं होत होतं। आम्ही विचारायचो कुठलं गाव आलं आहे। मग वेदिकाचे पप्पा ते लोकेशन मोबाईलवरती मॅपवरती चेक करत होते आणि तसं सांगत होते, किंवा शेजाऱ्यांना मी नाही विचारलं पण ते विचारत होते की कुठलं गाव आहे, आणि जवळपास त्यांना इथली बऱ्यापैकी माहिती आहे, जे की मला नाही। तर बघा, इथलं इतकं एवढं उन्हाळा आहे तरी पण एवढं हिरवगार नेचर आहे आणि बघूनच एकदम मनाला प्रसन्न करण्यासारखे। आणि बसमधून बघायला वेदिका याला ट्रेन म्हणत होती, मम्मा मला ट्रेनमध्ये खूप छान वाटते। मी बोलली बाळा ट्रेन नाही आहे, बघता बघता कोल्हापूर आलं, स्टँडला गेलो, तिथून परत मग सिटी बस पकडली। सिटी बसमधून आम्ही महालक्ष्मी आईच्या दर्शनाला गेलो, ओटी घेतली आईला छान अशी, पहिल्यांदा गेलो आहे। ओटी तर पाहिजे, हार वेणी गजरा घेतला आणि छान अशी आईंची ओटी भरायसाठी ओटी घेतली, प्रसाद घेतला आणि रांगेत उभारलो। जास्त अशी एवढी गर्दी नव्हती, पण एक 15-20 मिनटं रांगेत उभारावं लागलं। बघा हे बांधकाम कसं एकदम कोरीव आहे आणि बघूनच एकदम म्हणजे विचार मनात आला की हे कसं बनवलं असेल बनवणाऱ्यांनी सुद्धा, म्हणजे किती याला मेहनत आणि कष्ट लागले असतील की एवढं रेखीव, एवढं कोरीव, एवढे डिझाईन सगळीकडे छान असं दिसतंय आणि एकदम भारी वाटते। इथे गेल्यानंतर आहे ना आतमध्ये मोबाईल कॅमेरा काहीही म्हणजे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे ना मोबाईल थोडासा साईडलाच ठेवावा लागला। ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम विष्णुप्रियाये नमो नमः, ओम धनप्रदाये नमो नमः, ओम विश्वजनन्ये नमो नमः। ओम महालक्ष्मी माता, तुझा आशीर्वाद सदैव माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आणि माझ्या सहवासात राहणाऱ्या इतर सदस्यांसोबत सुद्धा असाच राहू देत। आणि महालक्ष्मी आईंचं दर्शन छान झालं। मला तर एवढं लांबचं दिसत नव्हतं। मंदिर जे आहे ते, मंदिरातली मूर्ती आहे ती गाभाऱ्यात आहे, मला एवढं लांबून दिसलं नाही। मला असं वाटत होतं की मोबाईलमध्ये असं कॅप्चर करून मी बघल, असं काही झालं नाही। मला जवळून दर्शन घ्यायचं होतं, मलाच काय कोणालाच जवळून दर्शन झालं नाही। खूप लांब देवी आई आहे आणि लांबूनच मातेचं दर्शन घ्यायला येतं। पुजारी काकांनी ना जे काही ओटीचं सामान होतं ते देवी आईंना दिले आणि मला प्रसाद, हळदी कुंकू आणि त्यांनी नारळ वापस दिला। तर ते नारळचं काय करायचं मला तिथे विचारायचंही कोणाच्या लक्षात नाही आलं। मी तसंच घरी घेऊन आले, कारण की नारळ त्यांनी रिटर्न दिलं आणि जी साडी ओटी दिली ती साडीची, तर ती आईला ठेवली। तर आहे ना बाहेर आलो, लाडूचा प्रसाद घेतला। लाडूचा प्रसाद 10 रुपयाला एक असा लाडू होता आणि ते बघून वेदिका, तिला स्पायडरमॅन घ्यायचं होतं, खूप मोठी स्पायडरमॅन होतं ते, 500 रुपये किंमत होती आणि काय नाही, फक्त प्लॅस्टिक आहे आणि घरात आणून ठेवायचं एवढं मात्र त्याचं आहे। तर तिने घेतलं छोटंसं, मग परत नंतरच्याला आणि हळदी कुंकू आईच्या दरबारात गेले म्हटल्यावर हळदी कुंकू आणायला पाहिजे, म्हणून आहे ना हळदी कुंकूसुद्धा आणलं मी, पावशेर हळदी कुंकू घेऊन आले। आणि मुलांना असं खाण्यासाठी काय तर मग प्रसाद म्हणून कलाकंद पेढा, अजून दुसरा येलो कलरचा एक पेढा सातरेकंदी, तो एक पेढा आणि आपला लाडूचा जो प्रसाद आहे, तर 10 रुपयाला एक असा लाडूचा प्रसाद आहे।
तर ते सुद्धा घेऊन आली आणि आईसाहेबांचं दर्शन घेतलं. इथे आले, दत्तांचं मंदिरसुद्धा आहे, दत्त महाराज आहेत. तर दत्त महाराजांच्या मंदिराला कुलूप लावलं होतं. मग बाहेरूनच दत्त महाराजांची आतमध्ये मूर्ती होती, दर्शन नाही घेता आलं. मग दत्त महाराजांच्या पादुकांचं आणि दत्तात्रयांचं बाहेरून दर्शन घेतलं आणि तिथेच बाहेर पेढेवाले बसले होते. तर त्यांच्याकडून छान असे पेढे घेतले आणि वापस परत निघायचं होतं सातारला. आपल्या पाचवडला वापस यायच्या परतीच्या प्रवासाला तिथेच वाजले होते 5:30 तर झालते सगळं होस तर, कारण की ऊनही एवढं कडक होतं. तरी पण त्यांनी चांगल्या सुविधा केलेल्या, पाणी वगैरे म्हणजे अशा पट्ट्या टाकलेल्या त्याच्यावरती ओले होते, जेणेकरून जे भक्तजन आहेत ते त्याच्यावरून चालायला त्यांना उन्हाचे चटके बसू नये. तरी पण मुलं होती आमच्याजवळ, ती इकडं पळ तिकडं पळ असं त्यांचं चालूच होतं. एक सांगते भक्तजन हो, आपली जर काही इच्छा असेल मनातून तर आपल्याला कुठल्याही दिवशी आपल्याला देव बोलवतो त्यांच्या पायाशी यायला. आणि इच्छा होती माझी, म्हणून जाताना कसं तरी अशक्तपणा वाटत होता मलाही आणि त्यांनाही चक्कर आल्यासारखं होत होतं. मी म्हटलं नको जायला, कशाला उगं जायचं आहे, एकतर लांब जायचं आहे, तिकडं कुणी नसणार आपल्या ओळखीचं, नको जायला. तरी पण मग नको नको म्हणता म्हणता रस्त्याला लागलो दोघंही लेकरांना घेऊन. आणि इथे आहे तुळजाभवानी माता, म्हणजे शाहू महाराजांचं जे आहे आपण लहानपणी शिकलेलो आहोत, पुस्तकामध्ये त्यांच्या धडेसुद्धा आहेत. तर इथे शाहू महाराजांचं जे कला वगैरे जे काही आहे तर इथे हे दाखवलं आहे. आणि इथेच आपली तुळजाभवानी आईची त्यांनी मूर्तीची स्थापनासुद्धा केली आहे. येणारे भाविकजण इथे आरामसुद्धा करत होते, कारण की मोठा असा हॉल आहे आणि इथे सगळेजण बसले होते, बघायसारखं सुद्धा आहे. आणि इथे थोड्या वेळ आम्ही थांबलो आणि मग आम्ही म्हटलं आता निघावं. मला अन्नपूर्णा घ्यायची होती, जास्त काही मला बघता आली नाही, पण देवी आईची काय इच्छा होती मला माहिती नाही. तर आहे ना बघा, आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे आणि येताना आहे ना कोल्हापूरला गेले म्हटल्यावर मिसळपाव खाणं आलं. मिसळपाव खाल्ली, मी व्हिडिओ घेतला नाही कारण की मोबाईल काढा ठेवा, एक इकडं पळतं एक तिकडं पळतं, हातात बॅगा, मग चिडचिड होत होती. खरं तर एक मुक्काम करायचा होता, पण म्हटलं नको राहिला आता मुलांना घेऊन. मग आम्ही निघालो. आता कोल्हापूरला करते बाय बाय आणि देवी आई तू माझ्या घरी ये असं मी देवी आईला सांगते. म्हणून कोल्हापूरला बाय बाय करून निघालो सातारच्या दिशेने. तर आहे ना कोल्हापूरमध्ये आली आणि जरा म्हणजे वेगळं काहीतरी अनुभवायला मिळालं. ते खरंच खूप छान होतं. इथे ज्वेलरी वगैरे वेगवेगळी बरीच काही होती, पण मला ती बघायला वेळ भेटला नाही किंवा घेईल असं काही झालं नाही, कारण की घ्यायची होती आणि जवळून बघायची होती, असं पण गोष्टी घडल्या. पण आहे ना एका जागेवर थांबणं शक्य नव्हतं, कारण की एकीकडे मुलांना घेऊन पळणं म्हणजे ना हे होतं. हे घ्या तुम्ही देवी आईचं दर्शन. ह्यांनी व्हिडिओ क्लिप केलता गुपचूपमध्ये आणि कुणाला कळलं नाही आणि थोडासा दिसतोय शॉर्टमध्ये. आता हे बघा लाडूचा प्रसाद किती छान आहे. आता मला काय वाटलं फक्त पेपरमध्येच गुंडाळा काय, पण तसं नाही, वरून दिसतोय पेपर पण आतमधून मात्र प्लॅस्टिक आहे, म्हणजे पूर्ण पॅक बंद आहे. अगदी वरून एखादा पाण्याचा थेंब जरी पडला ना आतमध्ये पोहोचणार नाही अशी याची सुविधा आहे. आणि खरंच म्हणजे हे छान आहे आणि प्रसाद तर एकदम अप्रतिम, अमृतासारखं म्हणावं. कारण की ना देवाचा प्रसाद हे कधी पण छानच असतो. आणि याच्यावर लिहिलं आहे जेव्हा तुम्हाला प्रसाद तुम्ही घ्याल ना लगेच सोडा. तर आम्ही ना घरी आल्यावर मग यांना एका पॅकेटला सोडलं, दुसऱ्याला नंतर सोडलं, असं केलं. कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आई तुझा प्रसाद मिळाला, मी तुझ्या घरी घेऊन आले, माझ्या घरी घेऊन आले, असंच माझं हक्काचं घर होऊ दे हीच मी तुझ्या चरणी प्रार्थना करते. आणि आई अंबाबाई तुझा आशीर्वाद माझ्यावर असाच अखंड राहू दे, माझ्या संसारावर राहू दे हीच प्रार्थना. तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.